हल्ली मोबाईलवर एवढे ऍप्स आहेत, गेम्स आहेत, ते खेळा ना. तुमच्या कष्टाच्या पैशांशी कशाला सही आहे म्हणून खेळत बसताय? अहो, त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. कोपरगाव तालुक्यातील जनतेची सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिसांची सुरक्षा आता एक प्रकारे धोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कारण कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याची ही इमारत सध्या मोडकळीस आलेली आहे. आपण कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याची इमारत पाहतोय. या ठिकाणी संपूर्ण जे वरचं स्लॅब जे आहे या ठिकाणी कोसळलेलं आहे. अनेक ठिकाणी या इमारतीला तडे पडलेले आहे. जवळपास 12 वर्षांपासून याच इमारतीत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचा कारभार सुरू आहे. कोपरगाव तालुक्यातील वाढती लोकसंख्या पाहता 2014 साली एक पोलीस स्टेशनचे 2 पोलीस स्टेशन करण्यात आले. कोपरगाव शहर आणि कोपरगाव ग्रामीण या ठिकाणी काउन्सिलला लावलेले पाहूया. 28 जानेवारी 2015 रोजी तत्कालीन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते या कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या या इमारतीचं लोकार्पण झालेलं होतं आणि 12 वर्षांपासून याच इमारतीत सध्या पोलीस स्टेशनचा कारभार सुरू आहे. आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की कशा पद्धतीने संपूर्ण इमारतीला जे आहे तर या ठिकाणी तडे गेलेले आहे. परंतु हा कारभार किती दिवस अशाच मोडकळीस इमारतीमध्ये सुरू राहणार? खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याची नवीन इमारत बनून तयार आहे. त्याचबरोबर कोपरगाव पोलिसांसाठी जे आहे तर पोलीस वसाहतीचं निर्माण करण्यात आलेलं आहे. दोन्ही इमारती बनून तयार आहे, परंतु अजून देखील त्यांचं लोकार्पण होत नाहीये. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर 2 फेब्रुवारी रोजी या इमारतीचं लोकार्पण होणार होतं, परंतु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं आणि सदरचा कार्यक्रम जे आहे तर स्थगित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सदर इमारतीचं लोकार्पण किंवा उद्घाटन रखडलं आणि त्यामुळेच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या या जुन्या इमारतीमध्येच सध्या पोलिसांना, पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना काज करण्याची जी आहे तर वेळ येत आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याची ही इमारतीच्या शेजारी जे आहे तर कोपरगाव नगर परिषदेचे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि या आरोग्य केंद्राला जे आहे तर जे जप्त केलेली वाहने आहे, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने जप्त केलेल्या वाहनांचा विळखा या ठिकाणी पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात वाहने या ठिकाणी आणून लावलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने संपूर्ण जो डॉक्टर APJ अब्दुल कलाम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तो झाकलेला आहे आणि या इमारतीला दोन्ही बाजूने जे आहे तर या गाड्यांचा जे आहे तर विळखा पडलेला आहे. त्यामुळे सदरचा आरोग्य केंद्र लक्षात लवकर येत नाही आणि त्यामुळे जे येणारे रुग्ण आहे त्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागतोय. किंबहुना आपण जर पाहिलं तर आरोग्य केंद्रामध्ये येणारे जे रुग्ण आहे किंवा आरोग्य केंद्रात बसणारे जे आहे या अशा पद्धतीने हे सगळं घाणीचं साम्राज्य आहे आणि कचरा या ठिकाणी आहे, गवत उगवलेलं आहे. या घाणीचे साम्राज्यामुळे पोलिसांबरोबरच जे आरोग्य केंद्रातील कर्मचारी आहे त्यांचं देखील आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने जर बघितलं तर संपूर्ण जी ही वाहने पडलेली आहे त्याचा काहीतरी बंदोबस्त पोलीस प्रशासनाच्या वतीने करणं गरजेचं आहे आणि जे मोडकळीस आलेली इमारत आहे त्यामुळे लवकरात लवकर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याची जी नवीन इमारत आहे त्याचं लोकार्पण होणं गरजेचं आहे. पोलिसांसाठी जी नवीन वसाहत बांधण्यात आलेली आहे त्याचं लोकार्पण होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की पोलीस बांधवांना या ठिकाणी हक्काची जागा, हक्काचा निवारा त्यांना या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे अनेक पोलिसांना जे आहे तर तालुक्याच्या बाहेर सुद्धा राहण्याची वेळ येते. त्यामुळे लवकरात लवकर जे पोलीस वसाहत बांधण्यात आलेली आहे त्याचा लोकार्पण कधी होणार असाच प्रश्न पोलिसांसमोर पडलेला आहे. त्याचबरोबर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याची जी इमारत आहे अत्यंत जीर्ण झालेली आहे. त्यामुळे पोलीस बांधवांना, पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांना जीव मुठीत घेऊन आपलं कामकाज या ठिकाणी करावं लागत आहे. त्यामुळे आपण पाहिलं तर कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचीच जे आहे तर सुरक्षा धोक्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती पाहता कोपरगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील किंवा पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी असतील हे यावरती दखल घेणार का आणि कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनची नवीन इमारत, पोलीस वसाहतीची इमारत याचा लोकार्पण कधी होणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.